येवला तालुक्यात ऑगस्ट महिना सुरू झाला असतानाही पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत सापडला आहे। पावसाचे वातावरण निर्माण होत असले तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे। पावसाच्या या प्रदीर्घ खंडाचा थेट परिणाम खरीप पिकांवर होत असून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। तालुक्यातील अनेक शेतांमध्ये खरीप पिके सध्या जोमात आली आहेत। शेतशिवार हिरवेगार दिसत असले तरी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे। पिकांच्या वाढीच्या तसेच फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची मोठी गरज असते। मात्र वेळेवर पाऊस न झाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। अहोरात्र कष्ट करून पीक उभे केले, मात्र पाऊस सातत्याने हुलकावणी देत आहे। वेळेत पाऊस झाला नाही तर हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। पिके वाचविण्यासाठी शेतकरी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। विहीर किंवा बोरवेलची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून तुषार व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र सर्वच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची भिस्त पुन्हा एकदा पावसावरच आहे। दरम्यान सध्या पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। यंदा पीक पाहणीची प्रक्रिया पीक पाहणी सहाय्यकांमार्फत थेट शेतात जाऊन करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित पीक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधून आपली पीक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे। पावसाचा खंड आणखी वाढल्यास खरीप हंगामातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आभाळाकडे लागल्या असून लवकरच दमदार पाऊस होऊन पिकांना जीवदान मिळावे आणि बळीराजाचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। येवला तालुका प्रतिनिधी श्री विनोद बाळासाहेब अहिरे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज येवला।